हा. नमस्कार मित्रांनो, मी अजय सामदेकर, माझ्यासोबत नितीन मुळे, अभिमत चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आमच्या परिक्रमेचा 18वा दिवस आहे. आज आम्ही नेमावरवरून निघतो आहे. माझ्या मागे जे एक पुरातन मंदिर दिसतं आहे, सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. हे परमार शासकांनी हे बांधलेलं आहे. इथे परमार राजे जे होते त्या राजांनी हे मंदिर बांधलेलं आहे आणि पुरातत्व विभागानुसार याचं बांधकाम 11व्या किंवा 12व्या शताब्दीमध्ये झालेलं आहे. बाजूला नर्मदेचा अत्यंत मस्त विलोभनीय असा तट आहे. फूल से श्रृंगार करिए मैया का, फूल की पंखुड़ी कर लीजिए, एक फूल मस्तक को चढ़ा दीजिए, बाकी पंखुड़ी करके चढ़ा दीजिए. नर्मदे हार. नेमावरवरून आम्ही निघालो आणि नेमावरवरून 33 किलोमीटर अलीकडे राधाकृष्ण मंदिर चौरसा खेड म्हणून गाव आहे. तिथे आम्ही आजचं दुपारचं जेवण केलं. तिथून आम्ही आता नीलकंठेश्वर महादेव मंदिरात आलेलो आहोत. इथे नीलकंठेश्वर महादेव मंदिरामध्ये येण्यासाठी मेन रोडनी सुद्धा रस्ता आहे आणि मधून सुद्धा रस्ता आहे. तर आम्ही नेमावरून निघाल्यावरती दुलवा गावात आलो. दुलवा गावापासून जामनेर, मुरझाल, अकावल्या, पिपलिया, बिजलगाव, छिपानेर आणि नीलकंठ मंदिर असा हा रस्ता आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये अत्यंत सुंदर असा रस्ता आहे. नेमावरपासून नीलकंठेश्वर महादेव हे मंदिर हे 50 किलोमीटर दूर आहे. आता इथून आम्ही पुढे आवली घाटवरून बुधनीला जातो आहे. नर्मदे हार. आम्ही रात्री आवली घाट येथील मठामध्ये आश्रम मठात मुक्काम केला. नेमावरपासून आवली घाट हे अंतर 84 किलोमीटर आहे. हा पण घाट अत्यंत सुंदर आहे. राहायची चांगली व्यवस्था आहे. आम्ही सकाळी आवली घाटून निघालो आणि इथे बांद्रा भान म्हणून आहे स्थान, तिथे पोचलेलो आहे. हे आवली घाटपासून 45 किलोमीटर आहे. नर्मदे हार. आम्ही सकाळी आवलिया घाटपासून निघालो आणि आता आम्ही इथे हातनोरा येथे पोचलेलो आहे. आवलिया घाट ते हातनोरा अंतर हे जवळपास 65 किलोमीटर अंतर आहे. आणि हातनोराचं वैशिष्ट्य असं आहे की इथे नर्मदा मैया ही उत्तर वाहिनी होते. नर्मदा मैया ही पश्चिम वाहिनी आहे, पण इथे थोड्याशा अंतरावरती उत्तर वाहिनी होते आणि उत्तरेकडून परत पश्चिमेकडे जाते, ती पश्चिम वाहिनी होते. अजून हातनोरा गावाचं वैशिष्ट्य असं की 1982 साली इथे पुरातत्व विभागाला इथे जीवाश्म मिळाले आहेत आदिमानवाचे. ते त्याच्या संशोधन झाल्यानंतर असं लक्षात आलं की ते 5 लाख वर्षापूर्वीचे आहेत. म्हणजे इथे आदिमानव आणि सगळ्यात जुनं हातनोरा गाव आहे.